स्वागत होतं। कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे सन्माननीय अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे प्रमुख सल्लागार डॉक्टर बी.डी. कुलकर्णी साहेब, बरोबर इतिहास विभाग प्रमुख सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ डॉक्टर श्रद्धा बोबोजकर मॅडम यांचंही आपण स्वागत करूया। आणि आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आमच्या संस्थेच्या अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट सौभाग्यवती सोबतीताई भोईर पाटील मॅडम यांचंही आम्ही शब्दसुमनाने स्वागत करीत आहोत। सन्माननीय या अधिवेशनाचे अध्यक्ष डॉक्टर सतीश कदम साहेब यांनाही विनंती आहे आपण विराजमान व्हायचे। विनंती आहे चव्हाण मॅडम यांचंही या ठिकाणी मनपूर्वक स्वागत आहे। सन्माननीय उपाध्यक्ष डॉक्टर शिवराज बोकडे साहेब आपणास स्नेहपूर्वक विनंती आहे आपण प्राचार्य डॉक्टर सोपान स्थापना व्हायचे। सहसचिव डॉक्टर अशोक कानडे यांनाही विनंती करतो आपण कृपया व्यासपीठावर स्थापना व्हायचे। कार्यकारी सदस्य प्राचार्य डॉक्टर प्रशांत कोटे स्नेहपूर्वक विनंती आहे आपण कृपया व्यासपीठावर विराजमान व्हायचे। सन्माननीय कार्यकारी सदस्य प्राध्यापिका डॉक्टर वैशाली भाकरे मॅडम आपणासही विनंती आहे आपण कृपया व्यासपीठावर विराजमान व्हायचे। सन्माननीय कार्यकारी सदस्य प्राध्यापक डॉक्टर सोमनाथ कदम आपणासही विनंती आहे। अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे निमंत्रित सदस्य प्राध्यापक आमचे गुरु कुरवाडी के.एन. विशेष कला वाणिज्य महाविद्यालयाचे सन्माननीय नामदेवराव गरड सर यांनाही विनंती आहे आपण बघूया। गरड सर आपणास स्नेहपूर्वक विनंती आहे आपण सदस्य डॉक्टर सोमनाथ रोडे लातूर आपणास विनंती आहे व्यासपीठावर यायचे। सन्माननीय तुकाराम पाटील डॉक्टर तुकाराम पाटील कोल्हापूर आपण व्यासपीठावर उपस्थित राहायचे। सन्माननीय डॉक्टर कविता तातेड आपणास यवतमाळ प्राध्यापिका डॉक्टर कविता तातेड आपणास विनंती आहे आपण कृपया व्यासपीठावर विराजमान। अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे 2 दिवसीय 31वे अधिवेशन आज या अधिवेशनाचा समारोपाचा दिवस। खरं तर अधिवेशन म्हटलं की अनेक बारकावे असतात आणि या बारकाव्यामध्ये जर काही उणीव भासली असेल तर सर्वप्रथम आम्हाला क्षमा करा। आज या ठिकाणी स्वागत करीत असताना या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आमच्या संस्थेच्या अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट सुमती गाडगे पाटील, उपाध्यक्षा स्नेहलदीदी, परिषदेचे सर्व पदाधिकारी, 31व्या या इतिहास परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर सतीश कदम साहेब, सचिव साहेब, सहसचिव कानडे साहेब, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर आसुरे सर, प्राचार्य डॉक्टर धर्माटे सर, त्या ठिकाणी उपस्थित असलेले मुख्य उपस्थिती डॉक्टर बी.डी. कुलकर्णी साहेब, त्यानंतर इतिहास विभाग प्रमुख सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ डॉक्टर श्रद्धा बोबोजकर मॅडम, तसेच विचार मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर। कोणाचं नाव राहिलं असेल तर माफी असावी। 2 दिवसात प्रत्यक्ष नोंदी पाहिली तर जवळपास 250 रजिस्ट्रेशन झालेले आहेत आणि 163 शोध निबंधाचे 2 खंडांमध्ये आपण पुस्तकांची या ठिकाणी प्रकाशित केलेलं आहे। तसेच आदरणीय साहेबांच्या हस्ते तसेच काल कुलगुरू माननीय डॉक्टर सुरेश गोसावी साहेब यांच्या हस्ते काल आपण 2 पुस्तकांचं या ठिकाणी प्रकाशित केलेलं आहे। केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशभरातून अनेक महाविद्यालयातून विद्यापीठांमधून अनेक प्राध्यापक, शिक्षण तज्ज्ञ, त्यानंतर इतिहासप्रेमी, इतिहास संशोधक हे याबाबत अशी चर्चा झाली। खरं तर असं म्हटलं जातं की इतिहास ज्या व्यक्तीला किंवा ज्या पुरुषाला देशावर, राज्यावर किंवा एखाद्या राष्ट्रावर सत्ता करायची असेल, सत्ता गाजवायची असेल तर त्याला त्या देशाचा इतिहास बारीक माहिती असला पाहिजे। त्यांचंच उदाहरण घेता येईल की महाराजांना
प्रत्येक गड किल्ले त्याच्यानंतर गरिबी गावाचा सर्व इतिहास माहिती होता. त्यामुळे महाराज इतक्या वर्ष इतक्या लढाया ते जिंकू शकले आणि त्यांनी महाराष्ट्रावर अधिराज्य गाजवलं. आणि या असं आपण म्हटलं जातं इतिहास संशोधकांवर अधिकची जबाबदारी आली आहे. कारण की सामान्य वाचक सामान्य मनुष्य हा इतिहास प्रेमींवर इतिहास संशोधकांवर आणि इतिहास लेखकांवर डोळे झाकून विश्वास करतो. जो इतिहास लेखक करतो त्याच्याजवळ असलेले संदर्भ त्याच्यानंतर पुरावे आणि साधनं बारकाईने इतिहास संशोधकांची आणि लेखकांची जबाबदारी वाढलेली आहे. कारण की काळ हा आपण पाहतो की एक प्रकारे आपण सगळेच व्यवस्था आहे ती सामाजिक असो राजकीय असो आर्थिक असो सांस्कृतिक असो किंवा साहित्यिक असो एका संक्रमण अवस्थेतून पुढे जात आहे. म्हणून लेखक इतिहासाची किंवा इतिहास लेखकाची जबाबदारी आणखी या ठिकाणी दृढ आणि निश्चय झाली पाहिजे. तो व्यवस्थेचा मिंध्य न राहता किंवा त्यांनी व्यवस्थेला कान धरून सांगितलं पाहिजे की तू चुकीचं बोलतोय किंवा तू चुकीची मांडणी करतो. त्यामुळे या ठिकाणी इतिहास प्रेमी किंवा इतिहास संशोधकांनी आणखी आपल्या जबाबदाऱ्या ओळखून नव्या पद्धतीने मांडणी करून किंवा इतिहास तोच आलेला न सांगता त्या इतिहासामधून आपण काहीतरी घेतो किंवा या अधिवेशनाचाच एक हेतू असतो. कुठलाही अधिवेशन असो कार्यशाळा असो किंवा एखादी चर्चासत्र असो त्यातून त्या सगळ्यांचा हेतू असा असतो की या संपूर्ण 2 दिवसात झालेल्या चर्चेचं एक खंडन करून त्यातून नवीन निष्कर्ष काय बाहेर येतात त्याची मांडणी करणे नव्या स्वरूपात करणे. त्यामुळे यापुढे मी जाता एवढंच सांगेन की या संशोधकांवर अभ्यासकांवर अधिक जबाबदारी देऊन त्यांनी एका नव्या आणि सत्य इतिहासाची आम्हासारख्या जे इतिहास विषय सोडून आहेत की सर्वसामान्य वाचक आहेत त्या वाचकांना आपल्या इतिहासातून एक नव्या दिशा द्यावी नवी मांडणी करावी आणि राष्ट्र उभारणीसाठी एक मार्गदर्शक असे तत्व